नमस्कार मंडळी. सगळ्या मैत्रिणींचं दिवाळीनिमित्त गेट टुगेदर होतं. दिवाळीनंतरचा जो वीकेंड होता तेव्हा एका संध्याकाळी सगळ्याजणी जमलो होतो. आमची सगळ्यांची प्रिय मैत्रीण रमा आणि अनु या दोघींनी पार्टीचं आयोजन केलं होतं. रमा जिकडे राहते त्या नेबरहूडमधल्या क्लब हाऊसमध्ये हे गेट टुगेदर होणार होतं. संध्याकाळी 4:30ची वेळ होती. सगळ्याजणी बरोबर वेळेमध्ये जमलो. रमाने सगळी सुंदर सजावट केली होती. तिने स्वतः पेंट केलेले दिव्यांचे रेखीव असे छान कॅनव्हास बनवलेले होते. ते बघून मन प्रसन्न झालं. तसंच त्यांनी एका बुक क्लबची सुद्धा सुरुवात केली होती. मैत्रिणींनी एकत्र यावं आणि सगळ्या रोजच्या कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढून एकत्र छोटे-छोटे उपक्रम राबवावे. तसंच छान-छान छोटे संकल्प करून एकमेकींच्या संगतीमध्ये आनंदी राहावं. कुठेतरी सगळ्याजणी एकत्र जमल्यावर स्वतःसाठी असलेला हा जो वेळ आहे, हे जे क्षण आहे, ते एकमेकांच्या संगतीमध्ये सगळ्यांना घालवता यावेत. तसंच हेल्दी लाईफस्टाईल आपण प्रमोट करून स्वतःचे छंद आपण जोपासावे, हा या सगळ्यामागचा उद्देश होता. कारण जमलेल्यांपैकी काही जणी गृहिणी आहेत, काही जणी ऑफिसमध्ये आणि घर हे दोन्ही पण सांभाळणाऱ्या आहेत, काही जणी इकडे नवीनच मूव्ह झालेल्या आहेत, काहींची मुलं आता मोठी होऊन आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. अशा सगळ्या आम्ही बायका एकत्र आलो. आधी जुन्या नवीन सगळ्यांनी आपापली ओळख करून दिली. स्वतःच्या चांगल्या क्वालिटीज इतरांसोबत शेअर केल्या, आवडीनिवडी शेअर केल्या. नंतर आईने दीपप्रज्वलन केलं, आईने छानपैकी गाणं म्हटलं, गप्पा गोष्टी झाल्या, गरम गरम चहा, जिरा कुकीज सगळ्यांनी आम्ही घेतल्या. आमच्या सगळ्यांमध्ये रमा जी आहे ती खूप क्रिएटिव्ह आहे, खूप छान पेंटिंग्स ती करते. तिचा शांत आणि सरळ स्वभाव नेहमीच मनाला भावतो. तिच्या साड्यांचं कलेक्शन खरंच खूप छान आहे. तसंच अनु आणि सुषमा या दोघी पण सगळ्यांना मदतीसाठी नेहमी हजर असतात. अनु ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. निर्मळ मनाची ही छान अशी मैत्रीण आहे. खरं सांगू, स्त्रीत्व हे स्त्रीचे गुणधर्म नेहमी दर्शवत असतं, ज्यामध्ये कृपा, सौम्यता, सहानुभूती, संवेदनशीलता यांचा समावेश असतो. आपण स्त्री आहोत म्हणजे नेमकं काय आहोत या प्रश्नाची उकल स्त्रीला स्वतःला जेवढी मुळातून होत जाईल, तेवढा तिच्या भोवती असणारा प्रश्नांचा जो गुंता आहे, आपसुकच सुटत जाईल. स्वतःवर प्रेम करायला आपण शिकावं. हळव्या स्त्रीत्वाला कणखर करायला आपण शिकलं पाहिजे. शेवटी आम्ही पावभाजी, पुलाव असं जेवण केलं. निघताना आठवणीने रमाने आणलेल्या पानांचा विडा प्रत्येकीला दिला. रिटर्न गिफ्ट दिलं आणि श्रीदेवीने आम्हाला गाडीतनं आमच्या घरी सोडलं. अशा प्रकारे आम्ही छान दिवाळी पार्टी इथे सेलिब्रेट केलेली आहे. धन्यवाद.